हॅलो फ्रेंड्स, आपल्या शरीरातील प्रत्येक सेलची इन्फॉर्मेशन कशी स्टोअर होत असते. तर DNA म्हणजेच डिऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड हे आपल्या सेल्समधील न्यूक्लियसमध्ये आढळतात आणि ते जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात. इन 1953 वॉटसन अँड क्रिक यांनी DNAचा डबल हेलिक्स मॉडेल सांगितलेला आहे. DNA हा ट्विस्टेड लॅडरसारखा दिसतो, म्हणजे स्पायरली अरेंज झालेला असतो. यामध्ये 2 लांब चेन असतात ज्यांना आपण पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड म्हणतो. प्रत्येक DNAमध्ये न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात आणि प्रत्येक न्यूक्लियोटाइड्स हा डिऑक्झीरायबोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसपासून तयार झालेला असतो. हेच नायट्रोजन बेस 4 प्रकारचे असतात. A फॉर ॲडेनिन, T फॉर थायमिन, G फॉर ग्वानिन अँड C फॉर सायटोसिन. DNAमधील बेस पेअरिंग रूल म्हणजेच ॲडेनिन नेहमी थायमिनसोबत जोडला जातो. सिमिलरली ग्वानिन नेहमी सायटोसिनसोबत जोडला जातो. ही जोडणी नेहमी ॲडेनिन आणि थायमिनमध्ये 2 हायड्रोजन बॉन्डने होत असते, तर ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये 3 हायड्रोजन बॉन्डने होत असते. DNA म्हणजेच हा आपल्या शरीराचा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतो. ओके.